ऊटी में नवविवाहिता की संदिग्ध हत्या, पति ससुराल पर मां ने लगाया हत्या का आरोप। बुल्ढाना जिले के ऊटी में शादी के 6 माह भीतर लक्ष्मी धुंडाले की संदिग्ध मौत से हड़कंप मच गया। पीड़िता की मां ने पति सास ससुर पर लगातार प्रताड़ना और कुल्हाड़ी से हत्या का गंभीर आरोप लगाते हुए जलगांव जामोद पुलिस में शिकायत दर्ज की। मामला जांच में। 17 ते पुरे अटक झाल्याशिवाय मी घालणार नाही. जसा मा पोरीचा जीव घेतला तसा मला न्याय पाहिजे. जीवाला जीव पाहिजे. आपला परिचय देव कन्या जगीरा मुलीच्या शांती बोल भाई घाई नको एकदम सावकाश बोल शांत तुम्ही मुलीच्या कोण होते ते आई सावकाश बोल एकदम शांतीने बोल. काटेल कोलद तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाण्याचे रहिवासी आहो. मी 2-3 वेळा माझी सासरवाडी ती आहे. मी त्या सासरवाडीत गेलो असता मुलगी तिथे दिसली. मला तिनं अशी कल्पना काढली की बाई तू कशामुळे इथं आली, मला त्रास आहे, वारंवार पैशाची मागणी करतात, मी पैसा दिला नाही तर मारझोड करतात, सासू सासरे सर्व मंडळी मारझोड करतात. तर काही दिवसांनी मुलीच्या आईनं 50,000 रुपये त्यांना परत फेड बी दिली. अजून आता टूर निघल्यावर मुलीची आई म्हणे की मी पैसे देतो तुम्हाला, माझ्या मुलीला त्रास देऊ नका. त्यांनी आता या 3-4 दिवसात मुलीची निर्गुण हत्या करून तिने जीवे मारून टाकले. मग तुमची काय मागणी आता आहे? आमची मागणी हेच आहे की मुलीचा मालक तो एकच दोषी करून ठाणेदार साहेब म्हणतात की 302ची कलम भरली, त्या सर्वांनाच आरोपी करावं अशी आमची मागणी आहे. आणि त्यांना इथं आणून आम्हाला न्याय द्यावा, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. तुमचा परिचय आता बोल. माझं नाव संगीता श्रीकृष्ण शिरसाट. मी आरसूरून शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा इथून आलो. ते मुलीची आई आमच्या गावची मुलगी आहे. भाषी आहे ती मुलगी. आमच्या इथं येत होती. तिच्या आईला सांगत होती, आम्ही शेजारी आम्हाला सांगत होती मावशी मला माझा असा छळ करतात तसा छळ करतात, माझी सासू अशी म्हणते, माझा सासरा असा म्हणते, माझा मालक असा म्हणते, पैसे मागतात, अशी छळ करत होती अशी सांगत होती ती. असा तिला त्रास होता. त्यामुळे तिचा मृत्यू केला. तिच्या आईला तिले लहानच होती तर तिचे बाबा वारले. तिच्या आईनं ते लेकरं लहानचे मोठे केले. त्या मुलीचं लग्न करून दिलं. त्या मुलीसंग त्याईनं असं केलं. त्या सासू सासरेले त्याला अटक केल्याशिवाय सोडू नका. तिच्या आईला न्याय द्या. ते आल्याशिवाय इथून आम्ही हलवणार नाही. असं कळत म्हणजे त्या तुमचे जे हे होते जावाई होते त्यांनीच नाही मारलं तर त्या सासू सासऱ्यांचा पण यात हात आहे असं तुमचं म्हणणं आहे? त्याचाही हात आहे. त्याचाही हात. ते मुलगी सांगत होती ना, सासरा त्रास देत होता, सासू त्रास देत होती, पैसे मागत होते. तिची आई धावून पोट भरत होती. ते कुठले पैसे देणार. तिनं सांगलं होतं की मी तूर आल्यावर पैसे देईन बाई, तर ते पोरगी गेली. पैसे न दिल्यामुळे त्याला पैसे दिले नाही, त्यासाठी त्यानं तसं केलं. बोल दे. युतीमध्ये आमचे जे नातलग आहे, नाव सांग. लक्ष्मीबाई मुंदळे या बाईचा तिच्या पतीने सासू सासरे यांनी मिळून खून केला. त्या खुनाच्या बाबत आम्ही या ठिकाणी आरसूवरून तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आपला परिचय आहे बाई? हा. आपला परिचय? माझं नाव भगवान सुखदेव इंगळे, कंपोट ग्राम आरसूर, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे रहिवासी असून आणि आमच्या गावातील आज जळगाव जमातमध्ये जे निवेदन दिलं त्या संदर्भात काय म्हणतात? या निवेदनासंदर्भात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आणि जो आरोपी आहे, आरोपी एकट्यालाच अटक झालेली आहे, पण त्यांच्यासोबत त्याचे आईवडीलसुद्धा त्या खुनामध्ये त्यांचासुद्धा सहभाग आहे. आणि यांनासुद्धा पोलिसांनी सासू सासऱ्यांनासुद्धा अटक केली पाहिजे. याबाबत आम्ही ठाणेदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेले आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व गावकरी या पोलीस स्टेशन जळगावमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. सासू सासऱ्यांचा सहभाग आहे हे कशावरून म्हणतात? ते ज्यावेळेला मुलगी गावामध्ये आली होती, तिनेसुद्धा आईजवळ सांगितलं होतं की माझे सासू सासरेसुद्धा त्रास देतात, पैशाची मागणी करतात, तुझ्या आईजवळून पैसे आण. आणि वेळोवेळी असे सांगित असतानासुद्धा आम्ही असे समजलो की सासू सासरेसुद्धा यामध्ये खुनामध्ये त्यांचासुद्धा सहभाग आहे.
अशी यावरून सिद्ध होते. तुमची काय मागणी राहील आता या आमची एकच मागणी आहे की सासू सासऱ्यांना अटक झाली पाहिजे आणि अटक होऊन त्यांना कठोरात कठोर शासन झाले पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि बोला बोलायचं मुलीला बोला मुलीची आई ही सुद्धा विधवा आहे. तुला कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही आणि मुलीच्या आईजवळून या लोकांनी 50,000 रुपये नेले आहेत. ते 50,000 रुपयेसुद्धा त्या मुलीच्या आईला परत मिळाले पाहिजेत ही सुद्धा आमची एक मागणी आहे.